स्वतःला त्यांची बायको मानलं होतं. त्यांच्यावर विश्वास ठेवून 7 जन्म त्यांची साथ देण्याचं वचन दिलं होतं. या घराचं माप ओलांडलं होतं मी. त्यामुळं या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यातून काढायच्या का नाही हे मी ठरवणार. आणि राहिला प्रश्न या दागिन्याचा, जो नवरा बायकोतल्या प्रेमाची आणि विश्वासाची खून असते, आता माझ्यासाठी ती विश्वासघाताची आणि प्रेमाच्या बदल्यात दिलेल्या द्वेषाची आठवण असणार. म्हणजे परत पुढे जाऊन मी जर कुणावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायचा प्रयत्न जरी केला ना, तरी ती आठवण माझ्या गळ्याभोवती आवळून मला गुदमरून मारून टाकन. खरं कुणावर विश्वास ठेवू देणार नाही. त्यामुळे हा दागिना नाही, मला शहाणं करण्याची जखम आहे ही. त्यामुळे परत याच्याकडे बघायची हिम्मत पण करू नकोस. ए, पाच झालं तुझं तत्वज्ञान. मघासपासून बघतीये इतकं सगळं झालं तरी आमच्याच घरात उभी राहून तुझा शहाणपणा पाजळायचा काही कमी होत नाही. निघायचं, ताबडतोब निघायचं. नाहीतर काय काय कराल? हकलून द्याल? नातं यांच्याकडनं संपलंय, माझ्याकडनं नाही. त्याच्यामुळे मला वाटेल तेव्हा मी इथून जाईल. मला कोणी काही करू शकत नाही. हे सांगणारी तू कोण ग? हा, आणि तुला नातं जपायचंय ना, मग ते तुझ्या मनात जपत बस. मला फरक पडत नाही. आणि हे खरं आहे ना, हे माझं आहे. इथं कोणी राहायचं कोणी नाही राहायचं हे मी ठरवणार. त्यामुळे तुला शहाणपणा करायची काही गरज नाहीये. तुझ्याकडनं जे हवं होतं ना ते मिळालंय मला. गरज नाहीये तुझी.
त्यामुळे निघ इथनं. निघ. धैर्य बाबूजी. सावी नाईक आपल्यात जो कधी नव्हता ना तो सुद्धा संबंध संपलाय आज. आधी कधीच आपली कुठलीच गाठ जुळली नव्हती. आणि जर असल तर ती सुद्धा आता जळलीये. इथून पुढं तुला माझ्या आयुष्यात, माझ्या या घरात, माझ्या हृदयात कुठंच जागा नाहीये. सावी नाईक गेट लॉस्ट. धैर्य 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 प्लीज दार उघडा. धैर्य धैर्य प्लीज दार उघडा ना. धैर्य धैर्य प्लीज दार उघडा. धैर्य धैर्य प्लीज प्लीज दार उघडा ना. अहो असं काय करताय तुम्ही. धैर्य अहो मी तुमची सावी आहे. धैर्य 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 प्लीज दार उघडा. तुम्हीच म्हणायचं